तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये बीट आणि त्यावरती मुळा टाकून पाहिलाय का? अर्थात नसेन पाहिला तर हा व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर या रेसिपीसाठी आपल्याला फक्त एक बीट आणि एक मुळा लागणार आहे. तर इथे आपल्याला बीट स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, मुळासुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि दोन्हींचंसुद्धा आपल्याला पिलरच्या मदतीने साल काढून घ्यायचं आहे. इथे मी बीटाची साल काढून घेतलेली आहे, त्यानंतर आपल्याला मुळ्याची सुद्धा साल काढून घ्यायची आहे. तर इथे मी दोन्हींची सुद्धा साल काढून घेतलेली आहे, बीट आणि मुळा. तुम्हाला बीट छोटं किंवा मोठं या रेसिपीसाठी तुम्ही वापरू शकता. साल काढल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने बीट आणि मुळा चिरून घ्या. तुम्ही ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता, अगदी हलकी फुलकी. तुम्हाला जर कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल ना, तर अर्थात ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा, अगदी पोटभरीची होते. तर इथे मी मुळा चिरून घेतलेला आहे, त्यानंतर आपल्याला बीटसुद्धा चिरून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी मुळा आणि बीट दोन्हीसुद्धा चिरून घेतलेलं आहे. तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला चिरलेलं बीट घालायचं आहे. चिरलेलं बीट घातल्यानंतर त्यावरती आपल्याला चिरलेला मुळा घालायचा आहे आणि 2 मिनिटं आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. बीट आणि मुळा पाण्यामध्ये उकळून घेतल्यानंतर त्याचा थोडासा उग्रवास कमी होतो. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझी नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. तर 2 मिनिटं पाण्यामध्ये उकळून घेतल्यानंतर आपण एका साईडला प्लेटमध्ये काढून घेऊया. एक साईडला प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला बीट आणि मुळा थंड करून घ्यायचा आहे. तुम्ही म्हणताल ते पाणी काय करायचं, ते पाणी आपल्याला पुढे वापरायचं आहे, कुठे ते तुम्हाला सांगतेच. बीट आणि मुळा थंड झाल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थंड झालेलं बीट आणि मुळा घालायचं आहे आणि मिक्सरमधनं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी या पद्धतीने वाटल्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये काढून घेते. त्याच भांड्यामध्ये आपल्याला 1 कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे. आज आपण बीट, मुळा, ज्वारीचं पीठ अगदी हेल्दी रेसिपी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे. त्यावरती आपल्याला 2 ते 3 चमचे रवा घालायचा आहे, म्हणजे रेसिपी आपली छान कुरकुरीत तयार होईल. या ठिकाणी मी भाजलेला रवा वापरलेला आहे, तुम्ही कच्चा रवा वापरला तरी चालणार आहे. त्यावरती आपल्याला 1 चमचा दही घालायचं आहे. या ठिकाणी मी आंबट दह्याचा वापर केलेला आहे. तर आपण बीट आणि मुळा ते पाणी उकळून घेतलं होतं ना, ते आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला ज्वारीचं पीठ वाटून घ्यायचं आहे, अगदी या पद्धतीने, म्हणजे गुठळ्या राहणार नाही म्हणून या ठिकाणी मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. वाटल्यानंतर आपण बीट काढून घेतलं होतं ना, त्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा किती छान दिसतोय. या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे ना, तुम्ही या ठिकाणी बाजरीचं किंवा तांदळाचं सुद्धा वापरू शकता. पण ज्वारीचं पीठ वापरलं की अगदी हेल्दी रेसिपी तयार होते. आणि कुणाला जर ज्वारीची भाकरी आवडत नसेल ना, तर त्यांना या पद्धतीने खाऊ घाला. तर पीठ एकसारखं मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे. चिरलेला कांदा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी मुळ्याची पानं चिरून घालायची आहेत. आपण मुळ्याची पानं आहेत ना, ती या ठिकाणी मी वापरलेली आहेत. तुम्ही नाही वापरली तरी चालणार आहे. त्याऐवजी तुम्ही कोणतीही पालेभाजी यामध्ये वापरू शकता, पालक, मेथी. मुळ्याची पानं घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी कोथिंबीर घालायची आहे. 2 ते 3 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या घातल्यानंतर इथे मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली होती. आपण भाजीमध्ये, पोह्यांमध्ये कढीपत्ता वापरलं की मुलं निवडून काढतात. तर अशा पद्धतीने वापरला तर कढीपत्तासुद्धा मुलांच्या पोटामध्ये जातो. तर त्यावरती आपल्याला 1 चमचा ओवा घालायचा आहे. 1 चमचा आपल्याला या ठिकाणी जिरा पावडर घालायची आहे. जिरा पावडर घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकसारखं आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, मुलं जर बीट आणि मुळा खात नसतील ना, तर त्यांना या पद्धतीने खाऊ घाला. मी भरपूर बीटाच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील ना, तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा. तर एकसारखं मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला परत गरजेनुसार वाटलं असं तुम्ही पाणी घालू शकता. पण आपल्याला हे पीठ खूप जास्त दाटसर करायचं नाही आहे किंवा खूप जास्त सैलसर करायचं नाही आहे. तर इथे मला थोडंसं पाणी कमी वाटतंय म्हणून मी परत पाणी घातलेलं आहे आणि परत एकसारखं मिक्स करून घेते. तर आपल्याला अगदी या पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं आहे.
पीठ तयार झालं की एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला तेल घालायचं आहे. तुम्ही तेल किंवा तूप तुम्हाला आवडेल ते या ठिकाणी वापरू शकता. तेल घातलं की आपल्याला तयार केलेलं बॅटर पॅनमध्ये घालायचं आहे. तर इथे मी एक चमचा भरून घातलेला आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त जाडसुद्धा करायचं नाही आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. हलक्या हाताने पसरून घेतल्यानंतर आपल्याला बारीक गॅसवर 2 मिनटं एक साईड छान भाजून घ्यायची आहे. त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. नेहमीच आपण मुलांना पोहे, उपमा सकाळच्या नाश्त्यासाठी देतो. पण आपण जर मुलांना ह्या पद्धतीने पौष्टिक खाऊ घातलं ना, तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. आणि प्रत्येक आईला प्रश्न पडतो की मुलांच्या पोटात काहीतरी पौष्टिक गेलं पाहिजे. तर तुम्ही अशा पद्धतीने बीटाचे हे डोसे करून खाऊ घालू शकता. तर एक साईड 2 ते 3 मिनटं भाजल्यानंतर आपण पलटी करून दुसरी साईडसुद्धा छान भाजून घेऊया. तुम्ही पाहू शकता वरची बाजू आहे ना ती कोरडी झालेली आहे. त्यावरती तुम्ही परत थोडंसं तेल घालून आपल्याला दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायचं आहे. तर पलटी करून इथे मी दुसरी साईडसुद्धा छान भाजून घेते. करायलासुद्धा अगदी सोपे आणि अगदी झटपट तयार होतात. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. मुलांना टिफिनला दिले तरी काही हरकत नाही. तर दुसरी बाजूसुद्धा छान भाजलेली आहे. तर मस्त आपलं दोन्ही साईडनी सुद्धा मस्त हा डोसा भाजून घेतलेला आहे मी. तर एका प्लेटमध्ये काढून घेते. दिसायलासुद्धा किती छान दिसतात ते. बघता क्षणी मुलंसुद्धा अगदी मागून मागून खातील. एका साईडला काढून घेतल्यानंतर आपण दुसरासुद्धा अशाच पद्धतीने करून घेऊया. अगदी झटपट तयार होतात. तेलसुद्धा या रेसिपीला खूप कमी लागतं. दुसरासुद्धा डोसा तव्यावरती मी पसरून घेतलेला आहे. त्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं हा डोसा भाजून घ्यायचा आहे. आपण यामध्ये दही वापरलेलं आहे ना, त्यामुळे डोस्यांना जाळी अगदी छान पडते. तुम्ही दह्याच्या ऐवजी लिंबू वापरलं ना तरी चालणार आहे. तर 1-2 मिनटं भाजल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचं आहे. अजिबातसुद्धा तव्याला चिटकत नाही. नॉनस्टिकचा तवा असेल ना तर अगदी छान होतात. तुम्ही लोखंडी तव्यावर सुद्धा करू शकता. लोखंडी तव्यावर करण्याच्या आधी कांद्याने थोडंसं तेल लावायचं म्हणजे तव्याला चिटकत नाही. पण नॉनस्टिकचा तवा असेल ना तर अगदी छान तयार होतात. तर दुसऱ्या साईडनी पलटी केलं की आपल्याला तेल सोडायचं आहे आणि दुसरी बाजूसुद्धा छान भाजून घ्यायची आहे. दुसरासुद्धा डोसा आपला तयार झालेला आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते. तर एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा मेयोनीज संग किंवा तुम्ही तसेसुद्धा हे डोसे खाऊ शकता. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते मला नक्की कमेंट करून कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय.